नमस्कार, गुड आफ्टरनून. मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि याच दरम्यान आगामी काळातल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 29 महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. आतापर्यंत कुणबी जातीचे 24,000 प्रमाणपत्र दिले असून पडताळणीत काही अडचणी येत आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्याचं विखे पाटलांनी सांगितलंय. ज्या भागात कमी प्रमाणात दाखले दिले जातील तिथे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. मराठवाड्यात कोणीही ओबीसी नाही असा दावा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसल्यामुळे आता त्यांचं कोणतंही प्रेशर राहिलं नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय. जालना आणि बीडमध्ये काढलेल्या जात प्रमाणपत्रांना आम्ही आव्हान देणार असल्याचंही नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या नव्या युतीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय, तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा युतीसाठी सहमती दर्शवली आहे. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुट्टीचे दिवस असतानाही मनपा अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळालं. अंतिम मतदार संख्येवर प्रभागनिहाय राजकीय गणित ठरणार असल्याने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचं लक्ष या यादीकडे लागलंय. अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा अश्वारूढ पुतळा सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडलाय. सांगलीमधील शिंदेमळा येथील लवली सर्कल या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आलाय. आहे शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आलाय. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत धनगरी नृत्य केलंय. पुण्याच्या राजगडमध्ये वेले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांना पदावरून हटवण्यात आलंय. संबंधित सदस्यांनी कर्तव्यावर कसूर आणि कामात अनियमितता केल्याची तक्रार केली होती. ही तक्रार लक्षात घेऊन चौकशी केली गेली आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. हटवलेल्या सदस्यांकडून या निर्णयाविरोधात मंत्रालयातील ग्रामविकास विभागात दाद मागितली जाणार आहे. कारल्याच्या पिकातून भरघोस नफा. हिंगोलीच्या पहेनी गावातील शेतकरी गजानन पाटील यांनी 10 गुंठा क्षेत्रात कारल्याची लागवड करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवलंय. या लागवडीतून त्यांना जवळपास 50 ते 60 हजार रुपयांचा नफा मिळालाय. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रणासाठी ते तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन घेतात. यामुळे त्यांना कमी क्षेत्रात ही शेती फायदेशीर ठरत आहे. अजूनही हे पीक सुरूच आहे. पुढील काळात 1 लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित असल्याचं शेतकरी गजानन घोंगडे पाटील यांनी सांगितलं. नागपूरमधील सराफा दुकानातून 20 तोळे सोने लंपास करणाऱ्या टोळीला पोलिसांनी सांगलीतून अटक केली. या कारवाईत आरोपींकडून पोलिसांनी एकूण 14 तोळे सोने जप्त केले. न्यू इतवारी मार्गावरील सूर्यवंशी रिफायनरी दुकानात चोरी झाली होती. ही टोळी राज्य परराज्यातील सराफा दुकानात चोरी करत असल्याची माहिती या तपासात उघड झाली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये क्लास सुरू असताना विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झालाय. या हल्ल्यामागील नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.